बारामतीमधली विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच स्मृतीस्थळी सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत। त्यांच्याकडून अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं जातंय, अभिवादन केलं जातंय आणि विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामधली ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या अगदी काही वेळामध्ये आपला उमेदवारी अर्ज हा दाखल करणार आहेत आणि त्याआधी त्यांनी कन्हेरी इथं जाऊन हनुमान मंदिरामध्ये देखील दर्शन घेतलेलं होतं। त्यानंतर आता त्या विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणातील स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील अनेक महत्त्वाचे नेते हे देखील आपल्याला दिसतात। सुनील तटकरे सुद्धा विद्या प्रतिष्ठानच्या या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत। अनेक आमदार देखील आज बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणाहून अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये अजित पवारांच्या स्मृतीस्थळी सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत, काहीशा भावनिक झाल्याचं त्या दिसतंय। अगदी बरोबर आहे आकांक्षा, तू म्हटल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। खरं तर त्यांनी सकाळपासूनच आहे ते अजित पवारांच्या आईचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले। त्यानंतर काटेवाडीतल्या ग्रामस्थांनी त्यांचं औक्षण केलं, त्या ठिकाणी देखील भावुक झालेला पाहायला मिळाल्या। त्यानंतर त्या कन्हेरी या ठिकाणी मारुतीच्या मंदिरात गेल्या आणि तिथून ज्या ठिकाणी अजित पवारांवर ते अंत्यसंस्कार झाले त्या स्मृतीस्थळावरती सुनेत्रा पवार आलेल्या आहेत। त्यांच्यासोबत जे आहेत ते पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि एक मंत्री आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हा भावुक क्षण आहे आणि या ठिकाणी जो आहे तो माथा सुनेत्रा पवारांनी टेकवला। त्यांच्यासोबत जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत। इथून ते आता महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील। त्यानंतर कार्यकर्ता मेळावा पार पडेल आणि कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर ज्या आहेत त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील। खरं तर अनेक नेते या ठिकाणी येणं अजून बाकी आहे। या ठिकाणी प्रफुल्ल पटेल येणं बाकी आहे, सोबतच चंद्रशेखर बावनकुळे खरं तर मुख्यमंत्री येणार होते, मात्र त्यांना जे आहे ते प्रचारासाठी गेल्यामुळे या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते महायुतीच्या वतीने येणार आहेत आणि त्यानंतर जे आहेत छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल आणि जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे हे देखील थोड्या वेळाने या ठिकाणी आले। अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील, अनेक पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते विद्या प्रतिष्ठानमध्ये आलेले आहेत। आता तिथून ते आता सुनेत्रा पवार आपल्याला निघताना पाहायला मिळतात आणि इथून जे आहे ते महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल आणि त्यांना जे आहे त्यानंतर जो आहे तो कार्यकर्ता मेळावा पार पडेल। आता सुनेत्रा पवार जे आहेत ते आपल्याला स्मृतीस्थळावरून मार्गस्थ झालेला पाहायला मिळत आहेत। अनेक राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। आज मोठे शक्ती प्रदर्शन साधारण ज्यावेळेस सुनेत्रा पवार अर्ज भरतील त्यावेळेस 10 ते 12 मंत्री आणि सोबतच जे आहे ते अनेक 25 ते 30 आमदार जे आहेत ते त्यांच्यासोबत असतील असं जे आहे ते सांगितलं जाते। खरं तर बिनविरोध निवडणूक करण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। लक्ष्मण हाके उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, त्यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला यश आलेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी येणार होते काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, मात्र ते प्रचाराला जाणार असल्यामुळे ते या ठिकाणी येणार नाहीत। त्याच्यामुळे आता काँग्रेस काय करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कालच सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलल्या होत्या, ज्या आहेत अशी माहिती होती आणि त्यानंतर जे आहे ते तरी देखील काँग्रेसने रात्री उशिरा उमेदवार जाहीर केला आणि जो हर्षवर्धन सपकाळ येणार होते ते आता मात्र येणार नाही। खरं तर त्यांच्या न येण्यानं जे आहे ते अनेक जे आहेत ते प्रश्न या निमित्तानं उपस्थित जाणार आहे। खरंच काँग्रेस लढणार आहे का? खरं तर एकीकडे सांगितलं जाते काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते आता 9 तारखेपर्यंत माघार घ्यायची वेळ आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वतीनं सांगितलं जाते आम्ही दिल्लीच्या नेतृत्वाशी बोलू आणि जे आहे ते त्यांना विनंती करू उमेदवारी मागे घेण्यासाठी। आता नेमकं काँग्रेस काय करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी जे आहे ते लक्ष्मण हाकेंशी मनधरणी करण्यात जे आहे ते राष्ट्रवादीला यश आलेलं आहे। सुनेत्रा पवार आता जे आहे ते पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता या ठिकाणी महापुरुषांना अभिवादन करतील आणि त्यानंतर जे आहे ते कार्यकर्ता मेळावा होईल। कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। या उमेदवारी अर्ज दाखल करताना मागाशी म्हटल्याप्रमाणे 10 ते 12 मंत्री, महायुतीचे नेते आणि सोबतच जे आहेत ते या ठिकाणी 25 ते 30 आमदार यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतील। आकाशा, अगदी जयदीप, तुम्ही म्हणालात तसं या दृश्यांमध्ये देखील आम्हाला दिसतंय की अनेक पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता अगदी काहीच वेळामध्ये सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज आपला दाखल करतील। पण यामध्ये अजून बहुसंख्येनं कार्यकर्ते देखील सुनेत्रा पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असं देखील दिसून येतंय जयदीप।
अगदी बरोबर आहे तू आकांक्षा म्हटल्याप्रमाणे. खरं तर अजित पवारांचं जाणं हे अचानक एक्झिट होणं हे खरं तर कार्यकर्ते धक्क्यामध्ये होते. कार्यकर्त्यांची नक्कीच. आज भावना अशी आहे की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. मात्र आता सध्या परिस्थिती तरी तसं होताना दिसत नाही. त्याच्यामुळे कार्यकर्ते पहिल्यापासूनच खरं तर या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते देखील म्हणत आहेत की आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, खाजगीच सांगतायत आणि त्यांना देखील आणि ऑन कॅमेरा देखील सांगतायत. मात्र निवडणूक लढणं महत्वाचं आहे. ही जागा जी होती ती शरद पवारांच्या पक्षाची होती. मात्र या ठिकाणी शरद पवारांनी उमेदवार दिला नाही आणि त्यानंतर जो आहे तो काल काँग्रेसने उमेदवार दिला आणि जो आहे नक्कीच बरोबर आहे जयदीप. खरं तर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले राहा, कारण याच पुढच्या सगळ्या अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. पण तुर्तास पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेऊयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.